हॅलो. हॅलो. आवाज ऐकायला येतोय का? हो येतोय मॅम. हा. आता सिलेबस मध्ये काही शंका आहे का तुम्हाला? सिलेबस झालेला आहे आपला सगळा पूर्ण झालेला आहे, ठीक नाही. माझ्याकडं अप्लाइड झूलॉजी सेकंड मध्ये 2 टॉपिक होते. काय? युनिट फर्स्ट ऍग्रिकल्चर आणि युनिट सेकंड जे आहे ते त्याच्यामध्ये ॲनिमल हजबंडरी हा टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर मध्ये तुम्हाला माहिती आहे टाइप्स ऑफ काइंड्स ऑफ हनी बीज 4 प्रकारच्या हनी बीज आहेत. कोणत्या कोणत्या आहेत कोण सांगते? काइंड्स वेगळे आणि कास्ट वेगळं हा फरक लक्षात ठेवा. कोणत्या कोणत्या आहेत हनीबीच्या व्हरायटीज किंवा टाइप्स कोणत्या आहेत किंवा काइंड्स म्हणा त्याला काइंड्स ऑफ हनी बी. किती प्रकारच्या हनी बीज आहेत? कोणते आहेत 4 टाइप्स? कोण सांगते? आहे का लक्षात? तुम्हाला नोट्स दिलेत ना त्याच्यामध्ये वाचता का तुम्ही? ॲपिकल्चर हा टॉपिक दिलेला आहे. येस मॅम. हा मग कोणत्या व्हरायटीज आहेत ग त्याच्यामध्ये? 4 प्रकार. अपिस हा. डोर्सेटा, हा. अपिस इंडिका, अपिस मेलिफेरा, ॲपिस फ्लोरिया. ह्याच्यामध्ये जे नाव आहेत ॲपिस डॉर्सेटा ही लार्जेस्ट मोस्ट आहे हनी बी मध्ये, आहे की नाही? त्याच्यावरती नंतर मग ॲपिस इंडिका आणि ॲपिस फ्लोरिया ही गार्डन बी आहे. काय? तर हे सगळे लक्षात ठेवायचं. त्याचे कॉमन अनदर वर्ड्स कोणत्या आहेत? युरोपियन बी किंवा वेस्टर्न बी, रॉक बी. तर हे 4 टाइप्स लक्षात ठेवायचे. कास्ट वेगळं आणि टाइप्स वेगळे. टाइप्स ऑफ हनी बी म्हणलं की तुम्हाला ह्या व्हरायटीज लिहिता आले पाहिजे. आणि टाइप्स ऑफ कास्ट कोणते आहेत बरं सांगा बरं? तुमचं जमलिंग होते त्याच्यामध्ये. टाइप्स ऑफ कास्ट कोणते आहेत? कास्ट हनी बीचे कास्ट कोणते आहेत? पहिली जी आहे ती काय? क्वीन, आहे की नाही? दुसरी आहे ती वर्कर आणि तिसरी आहे ती ड्रोन. 3 प्रकारचे कास्ट आहेत. काय? क्वीन, वर्कर आणि ड्रोन. आलं का? बी हाईव्ह मध्ये काय मधाचं मधपोळा असते त्याच्यामध्ये ह्या 3 प्रकारच्या माशा तिथं असतात. म्हणजे वर्कर, ड्रोन आणि क्वीन आणि बी हाईव्ह मध्ये. मग क्वीन ही किती असतात? क्वीन सिंगल असते का डबल असते? क्वीनचं हाईव्ह कसं असतं? मधमाशाचं पोळं बघितले ना तुम्ही? त्याच्यामध्ये कशा असतात? सेल्स कशा असतात? हेक्झागोनल सेल असतात कडे. आता वर्कर म्हणलं की वर्कर बी मध्येच असणार. ड्रोन मध्ये जरा मोठं असतात. ड्रोन हे ड्रोन सेल मध्येच असणार, आहे की नाही? वर्कर मध्ये वर्कर सेल असणार आणि क्वीन ही क्वीन सेल मध्येच असणार, आहे की नाही? जे बी हाईव्ह म्हणतो आपण त्याच्यामध्ये क्वीनचं हे डोम शेप्ड सेल असते किंवा इलॉंगेटेड असते आणि सिंगलच असते क्वीन. आणि बाकीच्या ह्या ज्या मधमाशा आहेत त्या भरपूर असतात. वर्कर पण भरपूर असतात आणि ड्रोन पण भरपूर असतात. मग ड्रोन हे काय आहेत? फर्टाईल मेल आहे का फिमेल आहे? वर्कर काय आहे? आपल्याला हे लक्षात पाहिजे सगळ्या गोष्टी. तुम्हाला परीक्षेच्या वेळेला ह्याच्यावरती प्रश्न विचारताना बी हाईव्ह म्हणले की बी हाईव्हचं डायग्राम्स काढायची आणि त्याच्यामधले वेगवेगळे काय आहेत ड्युटीज काय आहेत ते लिहायचं. वर्कर म्हणजे काय, क्वीन म्हणजे काय, ड्रोन म्हणजे काय, कुठल्या सेल कुठं असतात ते लिहिणं गरजेचं आहे. काय टाइप्स ऑफ हनी बी म्हणलं किंवा काइंड्स ऑफ हनी बी किंवा व्हरायटीज ऑफ हनी बी म्हणलं तर तुम्ही हनी बीचे 4 प्रकार आहेत
ते लक्षात ठेवायचे. ॲपिस डॉर्सेटा, ॲपिस इंडिका, ॲपिस मिलिफेरा आणि ॲपिस कुठली आहे 4थ्या नंबरची ॲपिस फ्लोरिया. हे 4 प्रकारचे आहेत. मग त्याच्यामध्ये काय फरक आहे, काय नेस्ट बिल्डिंग कसं असतं ते लक्षात ठेवायचं. म्हणजे कॉलनी ऑर्गनायझेशन्स विच आर टेक्स प्लेस इन 4 टाइप्स ऑफ द हनी बीज. आणि कास्ट म्हणले की ह्या कास्टचे व्हरायटीज म्हणजे काइंड्स ऑफ द कास्ट. काइंड्स ऑफ द कास्ट, कास्ट हा शब्द आला की त्याच्यामध्ये ह्या 3 प्रकारच्या तुम्हाला बीज असतात. कुठली तर एक ड्रोन, वर्कर आणि क्वीन. मग वर्करची काय ड्युटीज ऑफ द वर्कर काय आहे, ड्युटीज ऑफ द क्वीन, ड्युटीज ऑफ द ड्रोन काय आहे ते आपल्याला त्या पॅरेग्राफ मध्ये काही वेळेला तुम्हाला नुसतं क्वीन वर्कर वरती विचारतील शॉर्ट नोट, तर वर्कर वरती लिहिता आलं पाहिजे. काही वेळेला क्वीन वरती नुसतं शॉर्ट नोट लिहितो तर क्वीन मध्ये लिहिता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे आहे. लाईफ सायकल्स वेगळी, लाईफ सायकल मध्ये हे सगळे प्रकार येतात. काय क्वीन, वर्कर आणि ड्रोन. मग लाईफ सायकल होते. मग त्याच्यामध्ये स्वार्मिंग वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो बी कीपिंग इक्विपमेंट. इक्विपमेंट हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुमच्या सिलेबस मध्ये 2 प्रकारचे दिलेले आहेत. काय इंडिजिनस टाइप आणि दुसरा जो आहे तो लँगहॉर्स न्यूटन्स मॉडेल. काय हे 2 प्रकारचे बी कीपिंग इक्विपमेंट दिलेले आहेत. आणि नंतरचे बी कीपिंग इक्विपमेंट म्हणजे हनी एक्स्ट्रॅक्टर, हनी कोंब, काय हनी ब्रश, काय नाईफ, हनी कोंब, हे सगळे त्याच्यामध्ये येणार आहे. तर वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत. हनी एक्स्ट्रॅक्टर म्हणजे हनी एक्स्ट्रॅक्टर म्हणले की त्याची डायग्राम आणि त्याचं डिस्क्रिप्शन हे तुम्हाला शॉर्ट नोटला विचारलं जाईल. हनी एक्स्ट्रॅक्टर तर ते तेवढी माहिती तेवढी लिहिणं गरजेचं आहे. आणि लँगहॉर्स मॉडेल काय हनी इक्विपमेंट मध्ये मोठं आहे ते मॉडेल्स. काय तर त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात ते सगळे त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. तर आपल्याला न्यूटन्स मॉडेल वेगळं आणि हे लँगहॉर्स मॉडेल्स वेगळं आहे. हे 2 प्रकारचे मॉडेल्स आहेत. त्या मॉडेलचा अभ्यास करत असताना त्याला एपिकल्चर म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द एपिकल्चर, काय डेफिनेशन आहे एपिकल्चरची. आणि सिलेबस मध्ये तुम्हाला विचारलेलं काय आहे कमर्शियल इम्पॉर्टन्स म्हणजे हे मेडिकल इम्पॉर्टन्स ऑफ द हनी. मेडिकल इम्पॉर्टन्स हनी काय आहे तेवढंच दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हनी म्हणजे काय माहित पाहिजे, मधाचं कॉम्पोजिशन काय आहे. आणि नंतर मग आपण हा पॉइंट घेतलेला आहे काय कमर्शियल इम्पॉर्ट म्हणजे मेडिसिनल व्हॅल्यू ऑफ द हनी. फक्त मेडिसिनल व्हॅल्यू ऑफ हनी फक्त विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप विचारणार प्रोपायलिस वगैरे आहे किंवा हनी कोम्स कसं तयार होतं किंवा हनी कोम्सचं कॉम्पोजिशन हे वेगवेगळं आहे. पण आता तुम्हाला सिलेबस मध्ये फक्त काय विचारलेलं आहे मेडिसिनल व्हॅल्यू ऑफ द हनी. त्याचा मेडिसिनल व्हॅल्यू मध्ये हनीचा काय उपयोग होतो एवढाच पॉइंट फक्त तुम्हाला द्यायचा आहे. त्याच्या नोट्स दिल्यात ना तुम्हाला सगळ्या पाठवलेत मी. काय 2 पुस्तकातल्या नोट्स आहेत. काय तर त्या रेफरन्स बुक वेगळे आहेत. त्याच्यात मी नोट्स पाठवून दिलेले आहेत पीडीएफ फाईल. ती पीडीएफ फाईल वाचायची. ISC ला माझा जेवढा सिलेबस झालेला आहे तेवढं मी घेतलेलं आहे, मी दिलेलं आहे तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये कमर्शियल इम्पॉर्टन्स ऑफ डेअरी फार्मिंगच्या नोट्स मिळाल्या का तुम्हाला. हॅलो. अॅनिमल हजबंडरी मध्ये काय इंडिजिनस आणि एक्झॉटिक ब्रीड्स ऑफ द कॅटल्स याच्या नोट्स दिल्या का तुम्हाला का नाही दिल्या. त्या टॉपिकच्या नोट्स आहेत का. हॅलो हॅलो मी काय विचारते प्रश्न. ह्याच्या नोट दिल्यात का अॅनिमल हजबंडरीच्या नोट दिलेल्या आहेत का. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या टॉपिकच्या दिलेत मी नोट्स. एपिकल्चर हे पूर्ण युनिट दिलेलं आहे. अॅनिमल हजबंडरीच्या इंडिजिनस आणि एक्झॉटिक ब्रीड्स ऑफ कॅटल दिले का. प्रिझर्वेशन ऑफ द आर्टिफिशियल इन्सेमिनेशन्स कॅटलचं दिले का. नाही दिलं तर मी तुम्हाला पाठवून देते.
सिंक्रोनायझेशन ऑफ द एस्ट्रस सायकल हे तुम्ही काय करा, नेटवरती टाका, तो पॉइंट तो येईल बरोबर. आणि कमर्शियल इम्पॉर्टन्स ऑफ डेअरी फार्मिंग याच्या नोट्स मी PDF फाईल करून पाठवते आजच. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे मिल्क प्रॉडक्ट कोणते आहेत, काय चीज पनीर वगैरे जे आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतील. कमर्शियल इम्पॉर्टन्स ऑफ द डेअरी फार्मिंग. कमर्शियल इम्पॉर्टन्स म्हणजे काय की डेअरी प्रॉडक्ट वेगळे, मिल्क वेगळं. मिल्क हे जे आहे ते रुरल आणि अर्बन एरियामध्ये कलेक्ट केलं जातं आणि त्यानंतर मग त्याचं काय होतं, पाश्चरायझेशन प्रोसेस होते आणि आफ्टर दी पाश्चरायझेशन नंतर मग काय केलं तर मार्केटिंग केलं जातं. ते दूध विक्री त्याची केली जाते. मग त्याची प्राइस किती आहे, रुरल मध्ये किती, अर्बन मध्ये किती, हे प्रत्येकाचं वेगवेगळं ठरलेलं असतं. काही वेळेला ह्याच्यापासून या मिल्क पासून मिल्क प्रोडक्ट तयार केले जातात. मग काही वेळेला ते रुरल एरियामध्ये हे मिल्क प्रोडक्ट तयार करून ते काय केलं जातं आठवड्या बाजारामध्ये विकले जातात. पण काही ज्या प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स त्याचं प्रोसेसिंग केलं जातं आणि ते मग काय केलं जातं कमर्शियल व्हॅल्यू मध्ये ते विकलं जातं. आता अमूलचं बटर, अमूलचं घी, अमूलचं मिल्क, काय चितळे वगैरे ह्या ज्या डेअऱ्या आहेत, डेअरी फार्मिंग काय कमर्शियल इम्पॉर्टन्स ऑफ द डेअरी फार्मिंग, ते काय करतात प्रोडक्ट तयार करतात आणि त्याचं कमर्शियली त्याचा यूज केला जातो. म्हणजे कमर्शियली त्याच्यावरती त्याची प्राइस जी आहे ती वेगळी ठरलेली असते. काही वेळेला तुम्हाला दुधाचं कंटेनर आपल्याला दिसतात बघा, म्हणजे सोनाई दूध किंवा चितळे दूध, काय अमूलचं दूध. तर हे दूध जे आहे ते त्या डेअरी आहेत आणि त्या डेअरीमध्ये हे सगळे प्रोडक्ट काय केले जातात तयार केले जातात आणि त्याच्या नंतर मग काय केलं जातं प्रोसेसिंग करून मग मार्केटिंग केलं जातं. काय मार्केटमध्ये ते येतं. आता अमूलचं बटर जे आहे ते मार्केटमध्ये आपली त्याची किंमत किती आहे, प्राइस किती आहे, 100 ग्रॅमला किती, 200 ग्रॅमला किती, मग ही त्याची प्राइस ह्या त्याच्यावरती ठरलेली असते. म्हणजे हे प्रोडक्ट जनरली दे आर मेंटेन इन द डेअरी फार्मिंग. किंवा डेअरी इंडस्ट्री आहेत त्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये हे ज्या मार्केट्स आहेत मध्ये त्याची व्हॅल्यू ही वेगळी वेगळी आहे. काही जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत ते काय केले जातात घरामध्येच तयार केले जातात, होममेड असतात आणि ते काय केलं जातं विक्री केली जाते त्याची आठवड्या बाजारामध्ये. हे रुरल एरियामध्ये खवा आपण तयार केला जातो, घरी तयार केला जातो. लोणी म्हणा घरी तयार केलं जातं किंवा काही ठिकाणी घी म्हणजे तूप तयार केलं जातं. म्हणजे पहिल्यांदा दही, दह्याचं काय होतं लोणी, लोण्याचं परत काय होतं दूध, हे लोण्याचं परत काय होणार तूप होणार. तर अशा पद्धतीने हे सगळं काय आहे जे प्रोडक्ट्स आहेत हे प्रोडक्ट्स जनरली दे हॅव मेंटेन इन अ प्राइस. इट डिपेंड्स टू द रुरल और दी अर्बन एरियाज. ही प्राइस जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी असू शकते. आता अनिमल हजबंडरीमध्ये इंडिजिनस आणि एक्झॉटिक ब्रीड्स ऑफ कॅटल. इंडिजिनस म्हणजे इंडियामध्ये ज्या काही ब्रीड्स आहेत कॅटलच्या किंवा बफेलोच्या त्या व्हरायटी वेगवेगळ्या आहेत आणि त्या व्हरायटी आंध्र प्रदेश, कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी, हरियाणा या ठिकाणी वेगळ्या आहेत. आणि एक्झॉटिक ब्रीड्स म्हणजे काय की इंडिजिनियसचं ब्रीड आणि ह्याचं म्हणजे हायब्रिड व्हरायटी म्हणतो आपण त्याला एक्झॉटिक ब्रीड्स किंवा एक्झॉटिक ब्रीड जनरली दे आर इन फॉरेन कंट्रीज. फॉरेन कंट्री मधून हे ब्रीड्स काय केलं होतं तयार केलं होतं एक्झॉटिक ब्रीड्स ऑफ द कॅटल्स. म्हणजे देशी आणि परदेशी याला हा शब्द आहे. इंडिजिनस म्हणजे आपल्या इंडियामध्ये ज्या कॅटलच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या व्हरायटी, खिलारी वगैरे, गीर वगैरे त्या सगळ्या व्हरायटी आहेत त्या इंडियामध्ये होतात आणि त्याच्यापासून जे ब्रीड तयार केलं जातं जर्सी वगैरे हे ब्रीड्स ऑफ द कॅटल्स त्याला आपण म्हणतो एक्झॉटिक ब्रीड्स. आता प्रिझर्वेशन अँड आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ऑफ द कॅटल. प्रिझर्वेशन ऑफ द सीमेन. सीमेन हे प्रिझर्व कसं केलं जातं आणि नंतर मग आर्टिफिशियली ते दे हॅव इंट्रोड्युस्ड इन टू द युटेरस. युटेरस मध्ये ते इंट्रोड्यूस कसं केलं जातं त्याला आपण काय म्हणतो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन इन द कॅटल. समजा एखाद्याला कॅटलला जर गर्भधारणा होत नसेल तर त्यासाठी हे आर्टिफिशियली इन्सेमिनेशन मध्ये स्पर्म्स काय केले जातात दे हॅव इंट्रोड्युस्ड इन टू द युटेरस. युटेरस मध्ये हे काय केले जातात सोडले जातात. म्हणजे हे सिमेन मध्ये सोडले जातात. सिमेन मधून हे स्पर्म घेतात आणि नंतर मग काय करतात ते युटेरस मध्ये सोडले जातात. तर इंडक्शन ऑफ द अर्ली प्युबर्टी व सिंक्रोनायझेशन ऑफ द एस्ट्रस इन द कॅटल. एस्ट्रस सायकल्स कशी फॉर्म होते ह्या कॅटल्स मध्ये
किंवा सिंक्रोनायझेशन त्याच्यात कसं होत राहतं ते त्याच्यामध्ये सांगायचं. आणि नंतरचा शेवटचा जो पॉइंट आहे ते कमर्शियल इम्पॉर्टन्स ऑफ द डेअरी फार्मिंग. डेअरी फार्मिंग मध्ये कमर्शियल इम्पॉर्टन्स काय होतं किंवा कसं होतं ते त्याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला सांगायचं. म्हणजे कमर्शियल व्हॅल्यू मध्ये डेअरी प्रोडक्ट्स कसे विकले जातात किंवा कोणते तयार होतात, मग त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन पण आलं. काय प्रोडक्ट्स म्हटलं की मिल्क पासून, मिल्क मध्ये पाश्चरायझेशन, मिल्किंग काय केलं जातं, स्टोअर केलं जातं, त्याच्यानंतर स्टोरेज करून मग ते काय केलं जातं, प्रोसेस केलं जातं. आणि आफ्टर द प्रोसेसिंग पाश्चरायझेशन प्रोसेस जनरली अँड देन मार्केटिंग. मग मार्केटिंग मध्ये मिल्क काय केलं जातं, विकलं जातं. अशा पद्धतीनं हा जो टॉपिक आहे काय, हे जे पॉइंट्स आहेत ते आपण लक्षात ठेवायचे. तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजेत आपल्याला, किंवा कसं आपल्याला टॉपिक कुठला आहे, प्रश्न कसा विचारलेला आहे त्याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. नाहीतर काही वेळेला काय होतं की तुम्ही टॉपिक तयार करता पण त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच त्रुटी आपल्याला जाणवतात किंवा अर्थ कळत नाही. तर अर्थ समजून घ्या आणि मग त्याचं काय करा, आता ह्याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा. BSc 3 तुम्हाला ISC ला हे सगळे जे मी जे टॉपिक शिकवलेले आहेत ते सगळे असणार आहेत, त्याच्यावरती तुम्ही तयारी करायची. MCQ असणार आहे त्याच्यावरती, मग ते तुम्ही तयार करायचे. ह्याच्यात काय डिफिकल्टी आहे का? नो मॅम. आणि नोट्स तुम्हाला कुठल्या मिळाल्या नाही तेवढं मला सांगा, म्हणजे मी पाठवते. ऍपिकल्चरच्या नोट्स मिळाल्यात का तुम्हाला सगळ्या? येस मॅम आहेत. मग ऍनिमल हजबंडरीच्या नोट्स मिळालेत का? नो मॅम. कुठल्या मिळाल्यात ऍनिमल हजबंडरीच्या? कॅटलच्या ब्रीड्स नाही मिळाले, फक्त ते ब्रीड्स थोडं भेटलंय. बर, आता इंडिजिनियस आणि एक्झॉटिक ब्रीड्स ऑफ कॅटलच्या मी नोट्स तुम्हाला पाठवते. काय प्रिझर्वेशन आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन इन कॅटल हे पण पाठवते. पण हे 2 पॉइंट आहेत, इंडक्शन ऑफ अर्ली प्युबर्टी आणि सिंक्रोनायझेशन, हे तुम्ही नेटवरनं माहिती काढून घ्या. आणि कमर्शियल इम्पॉर्टन्स ऑफ डेअरी फार्मिंग हे तुम्हाला मी पाठवते. काय आणि ह्याच्यावरती तुम्हाला MCQ असणार आहेत. काय साधारण माझे प्रश्न 15 असतील आणि मॅडमचे 15. सोपे सोपे प्रश्न असतात, तुम्हाला फक्त माहित पाहिजे आपल्याला. काय म्हणजे इक्विपमेंटचे जे आहेत प्रश्न, तुम्ही ते आपल्याला जर हे करायचे असतील तर धडा वाचला पाहिजे. धडा वाचला तर तुम्हाला त्याच्यामधले प्रश्न तुम्हाला कळणार, नाही तर कळणार नाहीत. काय काही वेळेला नेटवरनं सुद्धा मिळतात, नेटवरनं तो टॉपिक टाकावा लागतो, त्याच्यामधनं मग ते क्वेश्चन्स आपल्याला तयार करावे लागतात. तर MCQ काढणं म्हणजे हे काय केलं जातं, त्याच्यामधलं जे आहे ते. ह्या सगळ्याच्या कॅटलचे ब्रीड्स आहेत, जे इंडिजिनियस ब्रीड, त्याला नावं वेगवेगळी आहेत, ती आपल्याला लक्षात राहिली पाहिजे. हरियाणा कुठली आहे किंवा खिलारी कुठल्या ह्याच्यामध्ये सापडते ती व्हरायटीज कॅटलची. मग एक्झॉटिक ब्रीड्स म्हणजे काय, एक्झॉटिक ब्रीड्स कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती. एक्झॉटिक म्हणजे फॉरेन कंट्री मधले ज्या आहेत आपल्या बाहेरच्या विदेशी, त्याला पण एक्झॉटिक. म्हणजे इंडिजिनियस आणि एक्झॉटिक ब्रीडचं काय केलं जातं, कॉम्बिनेशन म्हणजे हायब्रिड व्हरायटी म्हणतो आपण, ती तयार केली जाते. काही वेळेला हे इंडिजिनियस ब्रीड्स पण काय केलं जातात, तयार करून त्यातला हे करून. आणि दुसरं आता आपल्याला माहिती आहे आपल्याला की धान्य समजा जर जास्त प्रमाणामध्ये वाढवायचं असेल तर त्यासाठी काय करतात, हायब्रिड व्हरायटी वापरतात. हायब्रिड व्हरायटी का वापरतात, तर त्याच्यामध्ये काय होतात की जास्त प्रमाणामध्ये धान्य उत्पादन होऊ शकतं. आणि हे धान्य उत्पादन व्हायचं असेल तर त्यासाठी काय केलं जातात की वेगवेगळ्या प्रकारची खतं ही टाकली जातात. तसंच ह्याच्यामध्ये आहे, ह्या ब्रीड्स मध्ये समजा तुम्हाला दुधाची क्वालिटी जर पाहिजे असेल तर त्यासाठी त्यांचं जे खाद्य आहे ते खाद्य न्यूट्रिटिव्ह असलं पाहिजे आणि चांगलं चुगलं असलं पाहिजे, तर काय होणार, दुधाची क्वालिटी वाढणार. म्हणजे ग्रास जे गवत आहे ते सुद्धा तुम्ही काय डायरेक्ट गवत टाकलं तर ते काय होणार, खाताना त्यांना त्रास होणार. त्याच्याऐवजी काय केलं, कुट्टी करून त्याच्यामध्ये थोडस पेंट वगैरे हे टाकले तर त्याची दुधाची क्वालिटी आहे किंवा दुधाचं जे प्रोडक्शन आहे ते काय होतं, जास्त प्रमाणामध्ये वाढलं जातं.
जसं आता तुम्हाला माहिती आहे आपण चांगलं चुंगलं खाल्लं तर आपण तब्येत चांगली होते, तसंच आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याला जे खाद्य जे आहे जनावरांना ते व्यवस्थित पद्धतीनं दिलं तर त्याच्यामध्ये काय होणार, त्याची ग्रोथ, त्याची डेव्हलपमेंट ही काय होणार, ही चांगल्या पद्धतीने होतात आणि दुधाची क्वालिटी ही जी आहे ती काय होते, इन्क्रीज इन टू द टू द मिल्किंग प्रोडक्ट. म्हणजे मिल्क हे जे आहे ते तुम्हाला जर त्याची क्वालिटी करायची असेल, हे क्वालिटीमध्ये कसं, मग त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण किती, मिनरलचं प्रमाण किती, वॉटरचं प्रमाण किती, हे सगळे त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन आले. मिल्क म्हणले की त्याच्यामधले कॉम्पोजिशन किती आहे, हाऊ मच अमाऊंट ऑफ द वॉटर, साधारण वॉटर हे जास्त प्रमाणामध्ये असतं. आणि ह्या वॉटरची क्वालिटी म्हणजे दुधाची क्वालिटी जर तुम्हाला आता आपल्या खेडेगावामध्ये काही डेअऱ्या असतात बघा, तर त्या डेअरीमध्ये तुम्हाला फॅट कन्झम्पशन किती आहे म्हणजे त्याच्यामध्ये डिग्री लावूनच ते काय केलं जातं, दूध एकत्रित केलं जातं. काय जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घातलं दुधामध्ये तर ते पाणी जर समजा जास्त प्रमाणामध्ये असेल, तर फॅटचं प्रमाण कमी असेल तर ते दूध काय केलं जातं, रिजेक्ट केलं जातं. म्हणजे हा जो आहे हा फरक आहे. आणि मग हे दूध काय केलं जातात, वेगवेगळ्या ठिकाणी ह्या डेअऱ्या आहेत, काय काही गव्हर्नमेंट असतील, काही नॉन गव्हर्नमेंट एरियामध्ये असतील, मग त्याच्यामध्ये हे दुधाचं संकलन एकत्रित करतो, मग ते काय केलं जातात, वेगवेगळ्या ज्या डेअरी इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये पाठवलं जातं. मग त्याच्यामधलं क्रीम हे काय केलं काढलं जातं, मग त्याच्यापासून दही केलं जातं, मग त्याच्यापासून खवा तयार केला जातो. म्हणजे हे मिल्क प्रोडक्ट त्या दुधापासून तयार करतात आणि मग त्याचे दुधाचे प्रोडक्ट तयार झाले की मग त्याच्यापासून मार्केटिंग केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये सगळी प्रिकॉशन्स घेतली पाहिजे. म्हणजे दूध सुद्धा हे तुम्हाला अनहायजेनिक कंडिशन मध्ये ते मेंटेन केलं पाहिजे. त्यासाठी ग्लासवेअर, स्टरलायझर सगळे इक्विपमेंट्स असले पाहिजे. नाहीतर काय होणार, दूध समजा तुम्ही एका किटलीमध्ये घेतलं, स्वच्छ धुतली नाही किटली, तर ते दुसऱ्या दिवशी समजा जर त्याचं राहिलं असेल तर ते काय होणार, दूध नासणार. म्हणजे अशा पद्धतीनं हे दुधाचं जे आहे ते पाश्चरायझेशन, प्रोसेसिंग, नंतर मग मार्केटिंग केलं जातं. मग मार्केटिंग मध्ये हे प्रोडक्ट्स दुधापासून वेगवेगळे तयार केले जातात आणि मग हे त्याचं प्राइस त्याची वेगवेगळी ठरलेली असते. मग काही वेळेला रुरल मधली प्राइस वेगळी, अर्बन मधली वेगळी, डिस्टन्स किती आहे, लॉंग डिस्टन्स आहे का शॉर्ट डिस्टन्स आहे, इट डिपेंड्स टू द प्राइस ऑफ दिस मिल्क अँड द मिल्क प्रोडक्ट, त्याच्यावरून ठरवली जाते. अशा पद्धतीनं हे तुम्हाला जो टॉपिक आहे, हे दोनच टॉपिक आहेत माझे आणि मॅडमचे काय जे 2 टॉपिक असतील. म्हणजे मी आता तुम्हाला 3 टॉपिक शिकवले खरं. काय कमर्शियल इम्पॉर्टन्स ऑफ द डेअरी फार्मिंग हे झालं आणि नंतरचा दुसरा एक शेवटचा 5वा पॉइंट होता तो म्हणजे प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ द मिल्क प्रोडक्ट, हा शेवटचा टॉपिक आहे. म्हणजे त्याचं प्रोडक्शन कसं केलं जातं आणि त्याचं मार्केटिंग कसं केलं जातं आणि त्याचे मिल्क प्रोडक्ट कोणते असतात, मग त्याच्यामध्ये कंपोजिशन हे ते सगळं येणार त्याच्यामध्ये. तर ह्या ज्या नोट्स आहेत त्या मी तुम्हाला काय करीन, पाठवून देईन, PDF फाईल करीन आणि देईन. आता माझ्याकडे संध्याकाळी मी पाठवते. घरी पुस्तक आहे, इकॉनॉमिक झुऑलॉजी म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये डेअरी इंडस्ट्री म्हणून हा टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये हे पॉइंट्स आहेत. नेटवरनं तुम्हाला ही माहिती मिळू शकत नाही. नेटवरती म्हणलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या येतात, म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट किंवा कमर्शियल इम्पॉर्टन्स मध्ये ऍडव्हान्टेजेस कोणते, डिसएडव्हान्टेज कोणते हे आपल्याला माहित असावं. दहा विद्यार्थी आलेत, बाकीचे अब्सेंट आहे की नाही. परीक्षा कधी चालू आहे तुमची TYBSc? 12 तारखेपासून मॅम. 12 पासून आहे काय? 12 ते किती तारखेपर्यंत आहे तुमची परीक्षा? 18 का 19 पर्यंत मॅम. होय, हा जुलै. पिछरीचा पेपर 19 ला काहीतरी वाटतं ना. तुमचा कॉमनचा पेपर कधी आहे? त्यामुळे तुम्हाला 10 प्रश्न असणार ISC सेकंडला. 10 प्रश्न 10 मिनिटामध्ये वेळामध्ये लिहायचं आहे. काय 10 मिनिट्स यात सोडवायचे आहे. आणि हे टॉपिक जे आहेत आतापर्यंत शिकवले त्याच्यावरती असणार आहे.
तुम्ही ती चांगली तयारी करा. तर आता तुमचं एंड सेमिस्टर एक्झामला पण असंच असणार आहे. एंड सेमिस्टर एक्झामला पण क्वेश्चन्स काय जे आहेत ते एमसीक्यूच्या वरती होणार तुमची परीक्षा असं दिसतं. एकंदरीत काही माहिती नाहीये. जसं परीक्षा विभागाकडून सूचना येतील त्याप्रमाणे दे आर फॉलोज हिज रूल. काय त्यांनी काय जे सांगितले त्याच्याप्रमाणे होईल परीक्षा. तर अभ्यास चांगला केला पाहिजे, कारण तुम्हाला वाचन महत्वाचं आहे. आणि रेफरन्स बुक जनरली दे हॅव यूज द रेफरन्स बुक. रेफरन्स बुक वापरली पाहिजे, नाहीतर काय होणार तुमचं नॉलेज तसं राहणार नाही. नॉलेज आपल्याला वाढवायचं असेल तर सो मेनी बुक्स रेफर्ड. प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळं असू शकतं, फक्त भाषा फक्त वेगळी असते प्रत्येक लेखकाची. आणि कुठल्या टॉपिक मध्ये कुठलं पुस्तक आपल्याला वापरायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. नेटवरती असलं तर सुद्धा नेटवरती बरंच काय होतात, पेपर येतात आपल्याकडं. काय म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट येतं किंवा फुल लेंथ पेपर असतो, मग ते टॉपिक वरती ते येऊ शकतं. मग ते नेटवरती माहिती जी आहे ती अपुरी असते, पण पुस्तकामध्ये जी लँग्वेज असते ती जरा साध्या सिंपल भाषेमध्ये आपल्याला समजतं. त्याच्यामध्ये काय म्हणायचे किंवा काय नाही, आपले जे डेअरी फार्मिंगचे किंवा कमर्शियल इम्पॉर्टन्सचे प्रॉस्पेक्टिव्ह काय आहेत हे त्याच्यामध्ये दिलं असतं. प्राइस कशी ठरली जाते किंवा अर्बन मध्ये दूध कसं, मिल्क प्रोडक्शन कसं तयार केलं जातं, ते प्रोडक्शन मध्ये प्रोसेस कशी केली जाते, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. आणि मग हे मिल्क प्रोडक्ट तयार केले जातात. मिल्क पासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतात, त्याला आपण मिल्क प्रोडक्ट म्हणतो. दुधापासूनच तयार करतात हे सगळे. मग दुधामध्ये वेगवेगळे प्रकार असतं, कंडेन्स्ड मिल्क असतं, काय वेगवेगळे प्रकार आहेत दुधामध्ये. काही वेळेला आपण दूध हे पूर्ण ड्राय करून त्याची पावडर तयार करतात. काही जर लहान बाळ असले त्याच्यामध्ये बघा, जर समजा दूध नसेल तर ती मिल्क पावडर असते, त्या मिल्क पावडर पाण्यामध्ये हे केले की त्याचं दूध तयार होतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे ज्या प्रॉडक्ट्स आहेत हे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, मिल्क इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये हे तयार केले जातात. नंतर मग पॅकिंग केलं जातं त्याचं, आणि मग मार्केटिंग त्याचं फॉर्ममध्ये केलं जातं. अशा पद्धतीनं हा अप्लाइड झुऑलॉजी पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असतो जनरली. त्याच्यामध्ये पॉइंट्स लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला जी जी माहिती आहे ती तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. अगदी काय पुस्तकाचीच भाषा पाहिजे असं काही नाही. तुमचं जे नॉलेज आहे ते तुम्ही त्या ह्याच्यावरती एक्झाममध्ये उतरू शकता. तर एमसीक्यूज मध्ये काय होतं की 4 पर्याय दिले असतात, तर 4 पर्यायापैकी कुठला जर पर्याय आपल्याला जर धडा वाचला असेल तर तो डेफिनेट आन्सर देऊ शकतो. धडा जर वाचला नसेल तर त्याचा आन्सर हे चुकण्याची शक्यता असते. 4 पर्यायापैकी पर्याय कोणता काय. आता काही प्रश्न जे असतात असे जम्बलिंग करणारे असतात, हे करू का ते करू, हे घेऊ का ते घेऊ असं होतं. उगाच आपलं काहीतरी पर्यायामध्ये 4 पर्यायामध्ये कुठेतरी गोळी मारायची तसं नाही चालत. तर त्यासाठी तुमचं वाचन आवश्यक आहे. वाचन जर असेल तर तुम्हाला लिहिता येईल, नाहीतर येणार नाही. आता ह्या ज्या ॲपिस इंडिका साधे साधे सोपे प्रश्न असतात. ॲपिस इंडिका मध्ये त्याच्यामध्ये ही रॉक बी आहे, इट इज कॉमन नेम त्याचे लक्षात ठेवायचे आपल्याला. काय ॲपिस फ्लोरिया ही गार्डन बी आहे, तर त्यासाठी ते जे शब्द आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बी हायू, मग त्या हायू मध्ये सेल प्रश्न दिले तर तुम्हाला ह्याचे मी एमसीक्यू दिले वाटतं ना, काही थोडेफार दिलेत ना. हो मॅम, ॲपिकल्चरचे दिलेत. हा ॲपिकल्चर सगळे दिलेत ना तुम्हाला हो टॉपिक. मॅम. हा मग ते सगळेच करा. मी आता हाताने लिहिलेले आहेत काही माझे प्रश्न, कारण मी हाताने लिहून मग मी ते एक्सेल मध्ये टाईप केलेलं आहे. काय काय ह्याच्यामध्ये नाही आहेत माझ्याकडे प्रश्न ते, तर त्या पद्धतीनं तुम्ही तयार करा. जर समजा माझ्या हाताकडून लिहिलेले असतील ते मी पाठवण्याचा प्रयत्न करते. शक्यतो तुम्ही धड्यातले वाचा प्रश्न आणि करा. काय जरा थोडं वाचन पाहिजेच आहे. आता काय करता तुम्ही बघूनच लिहिताय सगळं. आता मिड टर्म एक्झामला सगळ्यांनी बघूनच लिहिलेलं आहे. कुणी सुद्धा असं मनानं लिहिलेलं मला तर वाटत नाही, कारण तुम्ही आमच्या डोळ्यासमोर नाहीयेत विद्यार्थी. काय डोळ्यासमोर जर विद्यार्थी असेल तर तो बघतोय का, स्वतःच्या मनाने लिहितोय का, हे आपल्याला आम्ही जज करू शकतो. हे आता कसं आहे, तुम्ही फक्त जॉईन झालेला आहात, तुमचा चेहरा पुढे काही दिसत नाही आम्हाला. आणि आता सुद्धा तुम्ही ह्याच्या मिड टर्म एक्झामला बसलेला, पण बसल्यानंतर तुमचं काय पूर्ण काय फोटो दिसत नाही तिथं. काय तुम्ही जर खाली पाठीमागं काय वही ठेवली असेल तर त्यातलं बघून लिहिलं तर काय करणार आहे.
तर हे जे आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये हा फरक आहे. ऑफलाईन मध्ये मुलं समोर असतात, विद्यार्थी समोर असतात आणि त्यामुळे आम्हाला जज करणं सोपं जातं. काय कोणता विद्यार्थी कसा आहे, काय त्याची डिफिकल्टी आहे, त्याचं नॉलेज कसं आहे, तो पिरियडला बसतो का नाही, काय आता सुद्धा तुम्ही काय केलं असेल, लावून काही विद्यार्थी जातात, तिकडे मॅडम काय का सांगणार, तिकडं लेक्चर त्यांचं चालू आहे, फक्त मोबाईल फक्त चालू करून ठेवायचा, म्हणजे फिजिकली इट इज नॉट प्रेझेंट. काय फिजिकली तो विद्यार्थी प्रेझेंट नसतो, फक्त काय करणार, चालू करून ठेवणार. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचे हे ड्रॉबॅक्स आहेत काही. तर त्या दृष्टिकोनातून आपण ज्या वेळेला लेक्चर चालू होतं त्यावेळेला लेक्चरला बसणं गरजेचं आहे. वही, पेन, पेन्सिल पाहिजे तुमच्याकडं आणि कुठले मुद्दे आपल्याला सांगितलेले आहे ते नोट डाऊन केलं पाहिजे, तर तुम्हाला समजणार, नाही तर नाही समजणार. आणि यू हॅव टू प्रिपेअर द ओन नोट्स. एकदा दोनदा वाचलं तरी कळत नाही, तर लिहिलं, एकदा लिहिलं दोनदा लिहिलं तर त्यामुळे टॉपिक आपल्या स्मरणात राहतात आणि वाचलं की लक्षात राहतात. मोठे मोठे क्वेश्चन्स असतील किंवा शॉर्ट नोट असतील त्या लिहायच्या असतील तर त्यासाठी वाचन पाहिजे. आपलं वाचन असेल तर तुम्ही पटपट लिहू शकता. एकदा दोनदा वाचलं तर समज, वाचलेलं काय होतं विसरतं, त्यासाठी आपलं प्रॅक्टिस पाहिजे लिहिण्याचं. पाटी पेन्सिल घ्या, त्याच्यावरती लिहा. डायग्राम असतील तर डायग्राम अगोदर घटवल्या पाहिजे, मग त्याचं काय केलं पाहिजे, एकदा बघून काढा, नंतर न बघता येते का आपल्याला बघायला, त्याचं परीक्षण करा. अशा पद्धतीनं ही जे आहे ते आपण व्यवस्थित केलं पाहिजे. कोणताही टॉपिक जो आहे त्याचे पॉइंट्स असणं गरजेचं आहे. प्रेझेंटेशनचं म्हणजे जो तुम्ही अँसर बुक मध्ये जे लिहिणार आहे त्याच्यामधले पॉइंट्स आणि त्या पॉइंटवरती तुमचं उत्तर असलं पाहिजे. त्यासाठी अक्षर पण चांगलं असावं, पॉइंट्स वरती ते हायलाइट करता आलं पाहिजे. म्हणजे काय होतं की एक्झामिनर जो तपास पेपर असतो त्यावेळेला वाटतं की हा ह्याचा पेपर चांगला आहे, याने वाचलेला आहे, असं जज केलं जातं. तर त्या दृष्टिकोनातून वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. आणि नुसत्या नोट्स घेऊन काय, पण त्याच्यामध्ये वाचलंच नाही तर काय ना, असं होणार ना. नोट्स आहेत पण वाचन नाही तर त्याचा काही उपयोग नाही. तर तुम्ही नोट्स मी दिलेल्या आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचा. चालेल, ठीक. आता त्याच्यामध्ये काही शंका नाही ना, मी आता सांगितलं ISC ला तुम्हाला सगळे टॉपिक वरती माझं झालेला आहे सिलेबस सगळा पूर्ण. इफ यू एनी डिफिकल्टी प्लीज आस्क मी. काय तुम्हाला शंका काय असेल तर मला केव्हाही तुम्ही विचारू शकता. म्हणजे सिलेबस जो आहे आपला झालेला आहे, 2 युनिट झालेले आहेत, युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड. आणि मॅडमचे 2, माझे 3 टॉपिक झाले, तरी मॅडमचे 2 टॉपिक आहेत. काय त्यांचे काय असतील ते बघा, त्यांनी त्यांचे नोट्स वगैरे मॅडमला मागून घ्या, नसतील तर तुमच्याकडे मॅडमच्याकडून मागा, शेख मॅडमच्या. चालेल मग. हा चालेल, ठेवू का आता. आता परत तुमचं प्रॅक्टिकल वगैरे असतं का ग? चालून घे. प्रॅक्टिकल असतं काय लेक्चर? असतं मॅम. होय, किती वाजता चालू होतं प्रॅक्टिकल? 1:15 होतं चालू. नेटवर्क प्रॉब्लेम असला तर नाही होत मग. होय का, बरं बरं, चालेल. आता मी बंद करू का, झाले ना टायमिंग आपलं, 1:10 झाले. हो मॅम. हा चालेल. अच्छा, ओके, बाय. आणि विश यू ऑल द बेस्ट लक फॉर युअर एंड सेमिस्टर एक्झाम आणि ISC एक्झाम. काय चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क्स पाडा. हो मॅम, थँक्यू मॅम. शुभेच्छा देते मी. चालेल, अच्छा, ओके, बाय.